नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नवरात्र उत्सवाचा ह्या रोडला 30वा वर्ष त्यांचं आहे आणि पहिल्यांदा मी फार सुंदर देखावा त्यांचा इकडून बघतो, ज्याच्यामध्ये त्यांनी 3 थरं ठेवलेले आहेत की पहिल्या थरामध्ये चारी भावंडामुळे जी भिंत चालते तो देखावा, आणि दुसऱ्या देखावामध्ये रेड्याच्या तोंडातून वेद पटवून घेण्याचं जे ज्ञानेश्वर देवांचं कसब आहे तो दाखवला, आणि तिसऱ्या पटामध्ये त्यांचे जे समाधीचा वेळ आहे आणि विठ्ठल कसे दर्शन देतात साक्षात, शेवटचं जे आहे अंगावर शहारे आणणार होतं। सुंदर देखावा। परभणी। मी आशा पवार बोलते। तुमचा देखावा खूप छान वाटला। काय वाटलं तुम्हाला? काय पाहिलं? मी तरुणमाई वगैरे खूप म्हणजे असं देवाचं खूप घेण्यासारखं होतं, खूप मला छान वाटलं। धन्यवाद। सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मंडळाने सुंदर असं देखाव्याचं आयोजन केलेलं आहे। आपण पाहू शकता दादा तुम्हाला सगळ्यांना आवडतच आहे। नवरात्र म्हणल्याच्या नंतर सगळ्यात उत्सुकता असते दांडिया, देखावा, भिन्न कार्यक्रम असतात। तसंच नरशिव मित्र मंडळाने खूप सुंदर आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल सगळ्या परभणीकरांचा मनापासून धन्यवाद देतो। आणि सगळ्यांनी जे देखावा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा बघितला नाही अशा देखावा बघण्यासाठी जरूर यावं, कारण संत ज्ञानेश्वर म्हटल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा पाया पण ओळखले जातात। त्यांचा देखावा निर्जीव भिंत चालवलेली, रेडा बोलवल्या, अशा भिन्न प्रकारचे आपल्याला देखावा असं जसं की ज्ञानेश्वरीमध्ये किंवा संत गाथेतून आपल्याला दिसतो, मात्र इथं प्रत्यक्षात आपल्याला ते पाहायला मिळतं। खरंच नरसिंह मित्र मंडळाच्या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। उद्या त्या मन कसं काळे उभं राहा। जीवनचरित्रावर आधारित छान वाटला आणि बघून आम्हाला सुद्धा खूप समाधान वाटलं। दरवर्षी खूप सुंदर देखावा सादर केलेला आहे इथं, आणि सगळ्या नागरिकांनी येऊन पाहावा। देखावा खूप सुंदर आहे। ज्ञानेश्वर महाराजांबद्दल खूपच छान वाटलं आणि मला तिथं पण खूप छान वाटलं। तिथं भिंती चालायली त्यामुळे मला खूप छान वाटलं। बस हा मला ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत गोष्ट खूप काही चांगलं मिळालं। मला गोष्ट खूप आवडली। ब्राह्मण श्रेष्ठ हो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर। त्या रेड्यात आहे माझ्या खरोखरीच काहीही फरक नाही। आणि काय रे, तू स्वतःला वेदांती म्हणतोस ना, मग तुझी वेदांची भाषा या रेड्यालाही अवगत असली पाहिजे। हो आहे ना, कारण आमच्या देहात एकच आत्मा आहे, होय ना? तर मग या रेड्याच्या मुखातून वेद मंत्र म्हणून दाखवा। ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदयात्। हा चमत्कार पाहून सर्व ब्राह्मण थिजून गेले, आणि या भावंडांचं हे अलौकिक सामर्थ्य आणि तेज पाहून पैठणकर ब्राह्मणांनी त्यांना शुद्धीपत्र दिलं। नामदेवांसोबत दादा, एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतो।
आगमन पाहून चांगदेवांना लगोलग ज्ञानदेवांच्या विलक्षण सामर्थ्यांचा प्रत्यय आला. चांगदेव त्यांच्या चरणी लीन झाले. आई वडिलांच्या देहत्यागानंतरही या भावंडांची संन्याशांची मुलं म्हणून हेटाळणी होतच होती. पैठणच्या ब्राह्मण सभेत आपल्याला न्याय मिळेल या आशेने ती भावंड पैठणला आली. ज्ञानदेवांनी आपल्याला शुद्धीपत्र मिळावं अशी मागणी त्या ब्राह्मण सभेपुढे ठेवली. मात्र ब्राह्मण सभेनं त्यांची ही मागणी सपशेल धुडकावली. इतकंच नाही तर त्यातील काही ब्राह्मणांनी या ज्ञानी समजतोस ना, ज्ञानाची विजास चढली होय रे तुम्हा. तो बघ समोरून तो रेडा येतो आहे ना, त्याचे नाव देखील ज्ञानाच आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.